नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. श्रावण महिना म्हणजे भगवान महादेवांच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र काळ. या महिन्यात अनेक जण महादेवाची पूजा, अभिषेक, नामस्मरण आणि उपवास करतात. व्रत वैकल्य देखील करतात. पण मित्रांनो, तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की श्रावणात अचानक काही विशिष्ट गोष्टी वारंवार तुमच्या आयुष्यात घडू लागल्या? कधी मंदिरात गेल्यावर मनाला अचानक शांतता मिळते, कधी शिवलिंगाचं दर्शन वारंवार होतं, कधी स्वप्नात मंदिर किंवा महादेव दिसतात, कधी त्रिशूळ दिसतो तर कधी डमरू दिसतो. तर अशा अनुभवांना अनेक भक्त महादेवाच्या कृपेचे संकेत मानतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 5 संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मनापासून जर देवाची भक्ती केली, अंतःकरणापासून जर देवाचं स्मरण केलं तर देव नक्कीच आपल्या पाठीमागे उभा असतो. तर आज आपण असे काही संकेत पाहणार आहोत ज्या थ्रू आपल्याला समजेल की महादेवांची कृपा आपल्यावर झालेली आहे किंवा होत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. संकेत क्रमांक 1, महादेवांच्या दर्शनाची किंवा शिव मंदिरात जाण्याची इच्छा वारंवार होणे. पहा, श्रावणात अचानक तुम्हाला शिवमंदिरात जावंसं वाटत असेल, महादेवांचं दर्शन घ्यावंसं वाटत असेल किंवा शिवलिंगासमोर काही वेळ शांत बसावंसं वाटत असेल, नामस्मरण करावंसं वाटत असेल, तर भक्तीच्या दृष्टीने हा एक शुभ अनुभव मानला जातो. कारण तुम्ही जे देवाचं स्मरण करता, त्याचबरोबर तुम्ही जे व्रत करता किंवा नामस्मरण करता, तर ते आपण नाही करत, देव आपल्याकडून करून घेत असतो. कधी कधी कोणतंही विशेष कारण नसताना मन मंदिराकडे ओढलं जातं, देवाविषयी खूप जास्त ओढ लागते आणि मनापासून आपण देवाचं करतो. अनेक भक्त याला महादेवांच्या स्मरणाचा संकेत मानतात. अशा वेळी शक्य असल्यास नक्की मंदिरात जा, महादेवांचं दर्शन घ्या आणि मनापासून प्रार्थना करा. मोठमोठ्या इच्छा मागण्यापेक्षा, हे महादेवा, मला योग्य मार्ग दाखवा, माझ्या मनाला शांतता द्या आणि माझ्याकडून चांगली कर्मे घडू द्या, अशी प्रार्थना करणं अधिक सुंदर आहे. संकेत क्रमांक 2, महादेवांशी संबंधित गोष्टी वारंवार नजरेस पडणे. तुम्ही बाहेर गेल्यावर अचानक शिवमंदिर दिसणे, शिवलिंगाचं चित्र दिसणे, ओम नमः शिवाय हा जप ऐकू येणे किंवा कुठेतरी लिहिलेला दिसणे किंवा महादेवांशी संबंधितच एखादी गोष्ट वारंवार समोर येणे, अशा योगायोगांकडे भक्तीच्या दृष्टीने शुभ संकेत म्हणून पाहिलं जातं. विशेषतः देवाला आपल्याला सांगायचं असतं महादेवांची कृपा आपल्यावर होत आहे किंवा देव दाखवून देतो की तू जिथे जाशील तिथे मी कायम तुझ्या पाठीशी आहे. आणि याचाच अर्थ हा की देवाची कृपा, महादेवांची कृपा तुमच्यावर होत आहे किंवा झाली आहे आणि महादेव तुमच्या पाठीशी उभे आहेत. तर जेव्हा तुम्ही मनापासून महादेवांचं स्मरण करत असता आणि त्याचवेळी महादेवांशी संबंधित एखादी गोष्ट समोर येते, तेव्हा मनाला सकारात्मक भावना मिळते आणि देव आपल्या पाठीशी आहे याचा संकेत मिळतो. त्यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आणि भक्तीची भावना ही अत्यंत दुपटीने वाढते. संकेत क्रमांक 3, मनातील अस्वस्थता कमी होऊन अचानक शांतता जाणवणे. तुमच्या आयुष्यात काही समस्या असतील, मनात चिंता असेल किंवा एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही खूप जास्त त्रस्त असाल आणि महादेवांचं नामस्मरण केल्यानंतर अचानक मन शांत झालं, विचार कमी झाले आणि यातून एक वेगळी सकारात्मक भावना निर्माण झाली आणि तुम्हाला आता समजते की जीवनामध्ये खूप अडथळे आहेत, संकटेही आहेत, आजही दुःख आहे, पण कितीही संकटे, अडथळे, अडचणी, दुःख आपल्या आयुष्यात आले तरी आता आपण शांत आहोत, आता त्या संकटांना आपण घाबरत नाही आहोत. हे जे बळ मिळालं आहे ना तुम्हाला, किंवा हे जे धाडस आहे ना तुमचं संकटांशी भिडण्याचं किंवा दुःखामध्येही सावरून राहण्याचं, तर हे महादेव तुम्हाला देत आहेत आणि त्यामुळे मनातील अस्वस्थता कमी होऊन तुम्ही शांतपणे येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाता. तर ही महादेवांची कृपा आहे. महादेवांकडे प्रार्थना करताना आपल्या मनातील चिंता त्यांच्या चरणी सोपवण्याची भावना निर्माण होते आणि कधी कधी परिस्थिती लगेच बदलत नाही मित्रांनो, पण परिस्थितीकडे पाहण्याची आपली दृष्टी महादेवांच्या कृपेने नक्कीच बदलते आणि हाच बदल आपल्याला पुढे जाण्याची शक्ती देतो. आणि खरंच हाच महादेवांचा खूप मोठा कृपा आशीर्वाद तुम्हाला आहे की तुमच्या लाईफमध्ये कितीही संकटे आली तरी तुम्ही ठामपणे मजबूत बनून उभे आहात आणि येणाऱ्या संकटांना भिडत आहात, तुम्ही लढत आहात. तर हे बळ महादेवांनी तुम्हाला दिलेलं आहे आणि महादेवांच्या कृपा आशीर्वादाचा हा खूप मोठा संकेत आहे. त्यानंतर संकेत क्रमांक 4,
स्वप्नात मंदिर, शिवलिंग किंवा महादेवांशी संबंधित दृश्य दिसणे. श्रावणात काही लोकांना स्वप्नामध्ये मंदिर, शिवलिंग, नंदी किंवा महादेवाशी संबंधित दृश्य दिसल्याचा अनुभव येतो. जेव्हा आपण मनापासून महादेवांची भक्ती करतो, स्मरण करतो, त्यांचं जे काही व्रत आपण करत असू तर किंवा जे काही स्तोत्र आपण म्हणत असू, अगदी मनापासून अंतःकरणापासून जर आपण त्यांची सेवा केली तर महादेव आपल्याला नक्की संकेत देतात की आपल्या सेवेने ते प्रसन्न झालेले आहेत किंवा आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे किंवा मिळाला आहे. पहा, धार्मिक परंपरांमध्ये अशा स्वप्नांना शुभ मानलं जातं आणि हा एक शुभ संकेत आहे. प्रत्येक स्वप्नाचा आध्यात्मिक अर्थ असतोच असं नाही, पण आपण दिवसभर ज्या गोष्टींचा विचार करतो, ज्या गोष्टी पाहतो किंवा ज्याबद्दल आपल्या मनात भावना असतात त्याचा स्वप्नांवर परिणाम होऊ शकतो. जेव्हा आपण अंतःकरणापासून महादेवांची भक्ती करतो, अंतःकरणापासून त्यांचे नामस्मरण, जप, व्रत, वैकल्य करतो आणि जेव्हा आपलं अंतःकरण हे महादेवांची सेवा करून शिवमय झालेलं असतं, तेव्हा निश्चितच महादेव स्वप्नामध्ये आपल्याला काही ना काही दृष्टांत किंवा संकेत नक्की देतात, जेणेकरून आपल्याला समजतं की आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. म्हणून स्वप्न पडलं तर नक्कीच तुमची सेवा जी आहे ती वाढवा आणि त्या सेवेमध्ये टिकून राहा. जर स्वप्नामुळे तुमच्या मनात भक्ती आणि सकारात्मकता निर्माण होत असेल तर महादेवांचं मनापासून स्मरण करा आणि जे नामस्मरण तुम्ही करत असाल ते आणखी दुपटीने वाढवा आणि शांतपणे महादेवांना प्रार्थना करा. संकेत क्रमांक 5, अडचणी असूनही योग्य मार्ग सापडत जाणे. हा सर्वात महत्त्वाचा संकेत मानता येईल. तुमच्या आयुष्यात समस्या आहेत, परिस्थिती कठीण आहे, पण अचानक एखादी व्यक्ती मदतीला येते, एखाद्या समस्येचा मार्ग सापडतो, चुकीचे निर्णय घेण्यापासून तुम्ही वाचता किंवा एखाद्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याची शक्ती तुम्हाला मिळते. अनेक भक्त या प्रसंगाकडे महादेवांच्या कृपेने मिळालेली शक्ती म्हणून पाहतात आणि होय, असंच आहे. कारण महादेव हे त्यांच्या भक्तांना योग्य वेळी मदत करतातच. महादेवांची कृपा म्हणजे नेहमी आपल्या मनासारखं घडणं नाही, कधीकधी मनाविरुद्ध घडणं ही देखील महादेवांची इच्छा असते, कारण त्यामध्ये देखील आपलं हित दडलेलं असतं आणि महादेव योग्य वेळी योग्य ती मदत नक्की आपल्याला करतात. कधीकधी आपल्यालाही जे हवं असतं ते न मिळणंही भविष्यातील मोठ्या संकटापासून वाचवणारं ठरू शकतं. त्यामुळे अडचणी आल्या म्हणून देवाने आपल्याला सोडलं असं समजू नका. कदाचित त्या अडचणीमधूनच तुम्हाला काहीतरी शिकायचं असेल आणि त्यातच काहीतरी पुढे जाऊन हित तुम्हाला मिळणार असेल. म्हणून अडचणी असूनही योग्य मार्ग सापडत जातो आणि हा महादेवांच्या कृपा आशीर्वादाचा सर्वात मोठा भाग आहे. आता आपण पाहूयात की श्रावणात काय करावे. मित्रांनो, श्रावणात महादेवांची भक्ती करण्यासाठी खूप मोठे विधीच करावे लागतात असं नाही. तुमच्या श्रद्धेनुसार साधं नामस्मरण करा. दररोज काही वेळ ओम नमः शिवायचा जप करा आणि शक्य असल्यास शिवमंदिरात दर्शन घ्या. गरजू व्यक्तीला मदत करा. कोणाबद्दल द्वेष ठेवण्याऐवजी मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण देवाची भक्ती केवळ पूजा करण्यापुरती मर्यादित नसून आपल्या वागण्यातही दिसली पाहिजे. तर मित्रांनो, श्रावणात तुम्हाला यापैकी कोणता अनुभव आला आहे? शिवमंदिरात जाण्याची इच्छा झाली आहे किंवा शिवाशी संबंधित गोष्टी तुम्हाला वारंवार दिसत आहे, मनाला अचानक शांतता मिळत आहे की महादेवाशी संबंधित स्वप्न पडत आहे की अडचणींमध्ये योग्य मार्ग सापडत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ओम नमः शिवाय देखील नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा आणि अशाच भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. महादेव तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात सुख, शांती आणि सकारात्मकता घेऊन येवो. हर हर महादेव. थँक्स फॉर वॉचिंग.